तुम्हाला ताजा शेतातला मालाची चव सुद्धा कळणार नाही, एवढा गोड आहे. तुम्हाला सांगतो एवढा गोड आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आज मी टेन्शन फ्री आहे, कारण की आज गौरी आमचे कामवाले बाबा आलेले आहे. त्याच्यामुळे बाबाने आज सकाळी सकाळी लवकर गौरी बांधलेली आहे. आणि आता मी थोड्या वेळ बसलोय, कारण की पावडर मारायची डाळिंबाला. मग आता जाऊ थोड्या वेळाने. पप्पा आले का पप्पा दीदीला सोडवायला गेले. आणि आज झेंडूला पण पावडर आहे. आणि आज काय काय ते सगळं करायला लागलं. आणि आपल्याला टांबाट्या पण तुणावं लागतील काय काय ठिकाणी, बारीक लेवत. त्याच्यामुळं मग आता पहिले डाळिंबाचं उरकून घेऊ. डाळिंबाला आज कवर स्प्रे द्यायचा आहे, कारण की थोडं व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्हाला का थोडं थांबून धरा, कारण की आपले डाळिंब अजून पिकलेलं पण नाही असं म्हणत होते ते. पण आता 6 महिने 15 दिवस कंप्लीट झालेले, त्याच्यामुळे मग आता थोड्या वेळात आपण जाऊ आणि स्प्रे घेऊन टाकू. आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण आपलं पण थोडं चाललंच पाहिजे ना. मग आता थोड्या वेळात जाऊ आपण आणि काय काय ते करू. आणि पेरूला पण एक हात द्यावाच लागेल. परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण मंचिंग पेपर टाकला, मग तांबड्याची लागवड केली. आणि मग मोटर खराब झाली, मोटरीचं नेऊन टाकलं. आणि काल झाली, पण काल टाईम नव्हता मला पण. मग आता आज सकाळी म्हणजे आता घेऊनच येईल थोड्या वेळाने, कारण की पावडर पण आहे आम्हाला मेन. आणि मग त्याच्यानंतरून पावडर झालं बघू आता कवला, कारण की आपल्याला खाणं सोडायचं आहे आणि हे सोडायचं. मग ते मोठं लागेल, दादाला लागेल वरती, मोठ्या दादाला. त्याला पण डाळिंबाला खाणं सोडायचं, मग आपल्याला सोडावं लागेल. मग आता मला पाणी सोडायचं आहे, मग थोडं वेळ त्याला म्हटलं अर्धा तास पाणी लावतो मी, फुल दाब देऊन टाकू, मग नंतरून आपली मोटर घेऊन जोडून देऊ. पहिले झेंडूला पावडर मारायचे, मग डाळिंबात जायचे, म्हणजे इडून उरकत तिकडे जायचे. आता 400 लिटर झालं, तर माझा 200 लिटर खाली राहिलो आणि 200 लिटर पावडर मारायचे. सध्या आम्ही मोटर आणलेली आहे, इथंच काढावं लागेल ती. पावडर मारतो तो, म्हणजे मी जेवण करत होतो, पावडर चालू आहे. मोटरवाले पण आले, मोटर टाकायची आपल्या विहिरीमध्ये. मग आता मला तिकडे जायचं, इकडे जायचं. काय गडबड काय इकडे आमचे बाबा काय माहिती काय, चला ना मग. मी इकडे शोधतो ते तिकडे हिंडत आहे मला पाहत. बेंदळी वाढायला आलो. हा, नळी काची असं काढा, बाहेर काढा आणि दाखवा मला कशी कुठे कुठे मारून घे ठाण्याला तिकडे पुढं पायनीत. बाजारला नाही गावात पाठवायचं नाही म्हणत. का बरं नाही म्हणत, त्याला फक्त आज मिरून आणायचं, पण गावात पाठवायचं. सो मला माहित नाही मी दिसतोय का नाही त्याच्यात. इकडं डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे विंचुरी साफ करायला. आणि आता पाईपलाईन फुटेल का नाही ती बघायची आहे. तिकडं हायवेला आहे ना काम चालू आहे याच्यावाला पाईपलाईनचं, सॉरी रस्त्याचं काम चालू आहे. मग आता इकडं डाळिंबा पाणी लावलं. मग आता मी इकडे आलेलो आहे. मला दगड सापडला कुठे, दगड. ही बघा याच्यात घाण आहे का नाही बघा. आता ही काहीच घाण नाही याच्यात. पप्पा तिकडे हँडल करून घेऊ राहिले माझे काम काही थोडेफार, कारण की मी आता खूप गडबडीत आहे. तिकडे पावडर मारायची होती, मग पप्पा बोलले का तू जाय डाळिंबावर पाणी लाव. आणि आता इकडे लावायचं काम चाललंय माझं. आणि तिकडे जायचंय, कोकलँड चालू आहे, तिकडे बघायचंय पाणी पडतंय का नाही. तिकडे जाऊ थोड्या वेळात. ओके लेट्स गो. मोबाईल ठेवला होता हे बघ, इकडे मोबाईल ठेवला होता, तिकडे जायचं होता. हे बघा मशिनरी चालू आहे इकडं, इकडे जायचं मला. पाणी पण आलेलं आहे, तोपर्यंत मी डाळिंबाची चक्कर मारतोय गाडीने. इकडे ऑफ रोडचा रोड आहे, पण गाडीच बंद पडली माझी. कडवे नळ्या ना निघेले ते बघायचे फक्त. गाडीवर का घातली का, थोडं मजा येते गाडी ऑफ रोडिंग करायला. एवढ्या ठिकाणी गाडी येत नाही. मग आता इकडं बघतोय कोणी आहेत का, आणि कोणीच्या पण नळ्या चेक करून घेतल्या व्यवस्थित. काल जर मला सांगितलं असतं पप्पांनी का पाणी लावायचंय, पाणी लाव का नको लावू, सांगायला पाहिजे ना बाहेर जरी गेले तरी. पण आता म्हणते पाणी लाव, हे लाव ते लाव. मग आता मी इकडं पाणी लावलंय, त्या मायात लावलं, इडही लावलं, वरती लावलं. मग सगळ्या प्लॉटवर पाणी लायला होतं. आणि आता पप्पा पावडर मारताय, मी इकडे.
डाळिंबाच्या प्लॉटमध्ये स्प्रे द्यायला आलेलो आहेत. आता हा डाळिंबाचा प्लॉट, फादर ट्रैक्टर लेके आ रहे हैं, ये हमारा बुढ़ाओ छुट्टी से आ चुके हैं. तर आता इकडे पावडर सुरू केलेली आहे आणि इकडे शेवटची काळाची गल्लीमध्ये ना फांट्या खूप जास्त पडलेले आहे आणि माझ्याकडे दोरी काही खांद्यावर होते. आणि इकडे ना काय काय मस्त चांगली फळ आहे, म्हणजे एकदम छान आहे. मोठाली साईज तरी म्हणजे 350च्या आसपास आहे आणि एखादा अर्ध फळ दिसेल तुम्हाला. आपला हा माल आहे. आता तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता का किती जास्त लाल झालेला आहे, हे बघा. आणि आपला हा प्लॉट जो आहे याला 6 महिने होऊन 8 दिवस झालेले आहे. आणि 8 दिवस झाले पण एवढं याचं कारण असं, आता फळं पण गळते आहे. मग आता ते बाबा फळं गोळा पण करते आणि बांधायचं पण काम चालू आहे. आणि आपला माल म्हणजे आपला माल आहे ना याच्यामध्ये थोडा म्हणजे 100+ आसपास झाले नसून असा प्लॉट झालेला. म्हणजे काही 2 झाडं असे झालेले, अजून काही होतील तर सांगता येत नाही. आता इकडं बांधायचं काम चाललंय बाबाचं आणि माझं. तिकडे बांधलेलं बाबांनी, इकडे बांधलंय, त्याहून जायला लागेल. वाटत असेल शेती सोपं आहे, पण मग ह्या अशा गावात असून चप्पल घेऊन चालवायला लागते मला. बघितलं, हे कोणीच करू शकत नाही, फक्त शेतकऱ्याचे पोरच करू शकते. आणि इकडे आता बा या फांटीतून आरपार काटा जरी टोचला तरी आपल्याला काही हे नाही, फक्त चालायचं चालू. हे आता एवढं गवत आहे, याच्यातून असं चालायचं. बाबा कुठं गायब जाते का ना. संध्याकाळी पण स्प्रे, मग ट्रॅक्टर लावणार आहे. बाबा फळं गोळा करते, थोडेफार केले. मग आता थोडं राहिलं, थोडं फक्त 2 काटाच्या गाड्या राहिल्या इकडूनच्या. आणि ट्रॅक्टर लावायचं, मग संध्याकाळी परत एकदा ना स्प्रे द्यायचा आहे. स्वतःचा जरी प्लॉट जरी असलं ना, स्वतःचा आपल्या डाळिंबाचा, हे फळ आहे ते फळ आहे आणि काही फळ तिकडं एवढं चांगलं प्लॉट असून मी खाल्ले फळ आता खायला घेणार आहे. आणि याचा गोडवा सांगतो तुम्हाला, पण त्याच्या आधी तुम्हाला फळ दाखवतो. हे बघा, हा फळ आहे, एवढा छान आहे, एवढा सोन्यासारखा प्लॉट सोडून. हे बघा, हा हा हे बघा, हे सगळे हा खाणार आहे. हाय चांगलाच आहे, पण एवढंच का हा 3 दिवसापूर्वी पडलेला होता, थोडा नरम आहे, काय होत नाही खायचा. बघू आता याची टेस्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला ताजा शेतातला मालची चव सुद्धा कळणार नाही, कारण की मी आता हा खाल्लेला आहे. एवढा गोड आहे, तुम्हाला सांगतो, एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, म्हणजे त्याला ना तारीफ सुद्धा कमी पडते, एवढा गोड आहे. आणि आता इकडं मी एवढं चांगलं फळ सोडून हेच का निवडलं, का आम्हाला शेतकऱ्याला जाणीव आहे फळांची, कारण की त्याच्यामुळे आम्ही वेगळं बघा, हे फळ आहे, याच्यामधलंच मी एक उचललंय. हे पण आहे, हे पण आहे. तुम्ही म्हणता असेल बाई हे पण नरम आहे, हा हे तुम्ही म्हणता असेल हे का बरं खाल्लं नाही, हे पण खाणार, पण छोटं लागत होतं मला, एवढं खाणार नाही मी ते. आणि याची गोडवा म्हणजे एवढा भारी गोडवा आहे ना, आता फोडून दाखवतो तुम्हाला अजून. हे थांब रे, कॅमेरा दादा इकडं. हा गोडवा बघा आता, हा बघा, हे बघा बघायची टोऱ्यानं चालतंय नाचताना. आणि हे फळ, म्हणजे स्वतःचा जरी सोन्यासारखा प्लॉट जरी असला ना, आम्ही ती वस्तू नाही खाती, कारण की एवढा चांगला प्लॉट आहे तरी आम्ही कधीच आजपर्यंत तर डाळिंब खाल्लेलं नाही. एखादा खाल्ला, जास्त नाही खात. पण आम्ही दुसऱ्यांच्या प्लॉटची नुकसान पण नाही करीत आणि आपली स्वतःची पण नाही करीत, कारण की आम्हाला खाऊच म्हणजे पहिले आमच्याकडे डाळिंब नव्हतं, आम्ही दुसऱ्यांचे आणायचो, विकत आणायचो, एवढं भारी वाटायचं. पण नाही, आता स्वतःचा प्लॉट आहे, खाऊशीच होत नाही. आणि पहिले आम्ही बागायतदार होतो, म्हणजे आपण पहिले बागा शेती करतो, तेव्हा बागा म्हणजे द्राक्षे, म्हणजे अंगूर, ते जास्त आहे ना एवढे चांगले नव्हते, म्हणजे आम्हाला खावत नव्हते ते, घरचा जरी असलं तरी. पण आता आम्ही मावशीच्या घरी जाऊन एवढं खातो, 4-4 दिवस राहतो तिकडं. पहिले, आता ब्लॉक सुरू झाला, पण पहिले त्याच्या आधी ना एवढे नुसते बागातले, नुसते बाग, दिवसभर बागातच राहायचो. मावशीचा मुलगा तो जायचा, मग मी, माझा भाऊ, मामाचे मुलं, सगळ्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये, बागाच्या प्लॉटमध्ये राहायचो आम्ही. सो गाईज, आता मी डायरेक्ट ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केला, म्हणजे कारण की आता वाजले आहे 7:30 आणि मी म्हटलं आता ब्लॉग खूप मोठा झाला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे मग मी ना परत पावडर मारायला गेलो 4 वाजता. मग मी काय त्याचा ब्लॉग काढलेला नाही आणि मी निलावाला गेलो, म्हणजे आपल्या डाळिंबात ते खराब डाळिंब खुडलं ना, ते आपल्या इकडल्या किडीच्या मार्केटला नेलं. आपण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कधी, आपण एकदा गेलो आणि खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त लोकांची बाहेरचे माल होते. मग आता
ब्लॉग आपण इकडे सेंड करणार कारण की खूप मोठा होऊन जातो. बाकीचा उद्या बोलू. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो वॉचिंग. बाय बाय. जय हिंद.